आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा द इंडस एंटरप्रेन्युअर्स हब मुंबई तर्फे विशेष गौरव, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, जलसंधारण या क्षेत्रामधील कामांसाठी पुरस्कार, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार। नितेश राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, वेगळ्या वातावरणाकडे जाण्यापेक्षा राज्याच्या विकासावर बोलावं, संजय शिरसाटांचा राणेंना सल्ला। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलण्याचा नितेश राणेंना अधिकार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक। शेतकऱ्यांच्या जाऊ द्या, मात्र भाजपने आपल्या नेत्यांचं म्हणणं तरी ऐकलं पाहिजे। सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। खालापूरमध्ये अभिनेत्री हेमांगी राव यांची आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात तक्रार, भूखंड लाटण्यासाठी महेंद्र थोरवेंकडून धमकी, खालापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसेल, सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कावत यांचा निर्णय। आडनाव काढल्यामुळे जातीवाद कमी नाही होणार, आणखी जास्त वाढेल, सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही, याला सरकार जबाबदार, मनोज जरांगे यांची टीका। सीसीटीव्ही मध्ये टाकले, जातीवाद वाढणार आहे, उलट कमी होणार नाही, याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही, सरकारच याला जबाबदार आहे। सीसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, नाशिक पोलिसांची माहिती, आंधळे गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा स्थानिकांचा दावा। नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम, पोलीस आज पुन्हा एकदा शोध घेणार। राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, सेना भवनाजवळ बॅनरबाजी, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील, मुंबईत गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेची मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी, मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर, उत्सवाची रंगत हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा लावण्यात आला होता बॅनर। सणांमध्ये राजकारण आणू नये, अबू आझमींचा राजकारण्यांना सल्ला, भांडणं होतील असं काही करू नका, अबू आझमींचं हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आवाहन। पुण्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर दंगेकर समर्थकांनी रास्तेंना डिवचलं, दंगेकर जनतेच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर्स, दंगेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समर्थकांकडून बॅनरबाजी। पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दंगेकरांना इशारा, दादांबाबत चुकीचं वक्तव्य कार्यकर्ता सहन करणार नाही, तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही, राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा दंगेकरांना इशारा। रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अनोखी होळी साजरी, महिला सुरक्षेसाठी होळी साजरी करण्यात आली, यावेळी ठाकरे गटाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर, सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग, आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघसह 6 जणांवर गुन्हा दाखल। पुणे पोलिसांनी मॉडिफाईड बुलेटच्या सायलेन्सवर बुलडोझर फिरवला, पोलिसांकडून गॅरेज मालकावर कारवाई। यवतमाळच्या वणी शहरामध्ये भटक्या श्वानांचा चिमुकल्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक, 150हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, दगडफेकीमध्ये काही वाहनांचं देखील नुकसान, आखाडा बाळापूरमध्ये तणावपूर्ण शांतता। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम, नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार।